रात्रीचा दुसरा अर्धा भाग संपणार होता। माझे उदास डोळे चंद्राकडे पाहण्यात गुंतले होते। मी खूप गर्विष्ठ आणि स्वाभिमानी मुलगी होते, पण या प्रेमाने माझा अभिमान पायदळी तुडवला होता। माझ्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते। आज माझ्यासोबत जे घडले ते मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती। मी फक्त 17 वर्षाची होते आणि हे प्रेम खूप मजबूत आहे। कुणीतरी अगदी बरोबर सांगितले आहे। मी एक दीर्घ श्वास घेतला आणि हवेत सोडले। मन खूप जड वाटत होतं। अचानक मी उभी राहिले आणि गच्चीवर चालू लागले। रात्रीचा 1:30 वाजला होता आणि अंधारलेल्या रात्री मी गच्चीवर एकटीच होते। मला अंधाराची भीती वाटत असली तरी माझी भीती दूर होती। कदाचित ही प्रेमाची पहिली भावना असावी, म्हणूनच सर्व काही वाईट वाटले। मी डोळे पुसले आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मुलाचा नंबर डायल करण्याचे धाडस केले। पहिल्या रिंगवरच फोन उचलला गेला नाही। तो नक्कीच झोपला असेल। मला काही कारण नसताना अचानक राग आला। मला निद्रानाश करून तो असा कसा झोपू शकेल असा विचार करून मी पुन्हा त्याच्या मोबाईलवर कॉल केला आणि यावेळी कॉल उचलला गेला। माझ्या कानावर एक अतिशय खणखणीत आवाज आला, काय अडचण आहे? आता मला कॉल का करतेस? त्याचा आवाज ऐकून माझे हृदय अनियंत्रितपणे धडधडू लागले। मला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते। मी बराच वेळ गप्प राहिले आणि कदाचित त्याला कोणी कॉल केला असेल याचा अंदाज आला असेल आणि अचानक त्याचा गंभीर आवाज माझ्या कानावर पडला। तो म्हणाला, दीक्षा, तू मला फोन का केलास? मी तुझी माफी मागेन असे तुला वाटत असेल तर ती तुझी चूक आहे। हा विचार तुझ्या मनातून काढून टाक। आजपर्यंत तू माझ्यासोबत काय करत आहेस याचा हा छोटासा ट्रेलर आहे। मी जगासमोर काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्या तोंडात जीभ नाही। मला तुझ्यासारख्या मुलींना हात लावायला आवडत नाही, पण तू जाणून बुजून माझी बदनामी केलीस आणि मी परत आल्यावर तुझ्याशीही तेच केले। तू मला यावेळी फोन करून त्रास देऊ नकोस। अचानक त्याला राग येऊ लागला तर माझ्या तोंडातून अचानक रडणे बाहेर पडले। त्याचा आवाज ऐकताच माझे हृदय खूप धडधडू लागले। मला रडल्यासारखे वाटून तो काही वेळ शांतच झाला आणि मग काही वेळाने म्हणाला, जरा बघ, असे म्हणत मोबाईल बंद केला की तू रडत आहेस। तुझे खेळण्याचे आणि उडी मारण्याचे वय आहे आणि तू एका मुलाशी स्पर्धा करायला आली आहेस, असे म्हणत त्याने मोबाईल बंद केला। मी 17 वर्षाची होते, पण प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर आधीच पाऊल ठेवले होते। माझी शाळा संपणार होती। त्याचा मोबाईल बंद होताच मी गच्चीवर जाऊन बसले। मोकळ्या आकाशाखाली माझ्या रडण्याचा आवाज येत होता। माझ्यासोबत काय होत आहे हे मला कळत नव्हते। माझ्या मनाची अवस्था कोणाला सांगू, कोणाला समजवू, पण मी स्वतःला असे वेगळे होऊ दिले होते। त्या मुलाने माझ्यासोबत केलेले आणि मी त्याच्याशी जे काही केले ते सर्व दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळत होते। एक एक करून सगळे दृश्य डोळ्यासमोर येऊ लागली। मी 17 वर्षाची आहे। माझे नाव दीक्षा आहे आणि मी 10वीची विद्यार्थिनी आहे। अभिषेक आणि मी एकाच वर्गात शिकतो। मला सर्व काही देवाकडून मिळाले होते, त्यामुळे अभिमान आपोआपच आला होता। माझे वडील खूप श्रीमंत आहेत। आमचा कौटुंबिक व्यवसाय होता, त्यामुळे आम्ही आमच्या क्षमतेच्या पलीकडे श्रीमंत होतो आणि सौंदर्य ही देवाची देणगी आहे। असे म्हणतात की जेव्हा संपत्ती येते तेव्हा सौंदर्य आणि लालित्य देखील येते। अशी माझी परिस्थिती होती आणि संपूर्ण शाळा मला वेड लावत होती, पण माझा उद्धट स्वभाव कोणालाही माझ्याजवळ येऊ देत नव्हता। अगदी वर्गापासूनच मी मुलांपासून दूर राहणारी मुलगी होते। मला जास्त मित्र बनवायला आवडत नव्हते। माझे बहुतेक मित्र माझे शिक्षक असायचे। मला प्रत्येक पोरांना धाकात ठेवायला आवडायचं। बरोबर 10वीचा पहिला दिवस होता। एक मुलगा आमच्या वर्गात आला। मी माझ्या काही मित्रांसोबत बसले होते आणि हसण्यात आणि मस्करी करण्यात व्यस्त होते, तेव्हा अचानक तो मुलगा माझ्या जागेवर येऊन बसला। रागाने माझी अवस्था वाईट झाली होती। मुलगा खूप गरीब आहे हे दाखवण्यासाठी त्याची अवस्था पुरेशी होती। स्वस्त बॅग आणि गणवेश असलेला तो मुलगा खूप गरीब कुटुंबातील दिसत होता, पण एक गोष्ट अशी होती की तो गरिबीत सुद्धा छान दिसत होता। पहिल्यांदा कोणाला पाहिल्यावर माझ्या हृदयाची धडधड सुटली। कोणीतरी माझ्या जागेवर बसेल। 8व्या वर्गापासून मी त्याच जागी बसले होते। दीक्षाची जागा नवीन मुलाने घेतल्याने वर्गात गोंधळ उडाला। सर्वांनी मला चिडवायला सुरुवात केली। मी क्षणार्धात चिडले आणि लगेच मुलाच्या डोक्यावर उभी राहिले आणि रागाने म्हणाले, उभा राहा, ही माझी जागा आहे आणि इथे फक्त दीक्षा बसू शकते, याशिवाय कोणीच नाही। त्याने माझ्याकडे पाहून आश्चर्याने विचारले, का? तुमचे नाव इथे लिहिले आहे का? त्याचं बोलणं ऐकून माझं तापमान अचानक वाढलं। हा एकटाच मुलगा माझ्याशी असे बोलत होता। मी म्हणाले, तुझे मन योग्य ठिकाणी आहे की मी तुझे मन ठीक करावे? तो शांतपणे माझी जागा सोडून उठून उभा असताना अचानक मला राग आला। मला वाटले की कदाचित तो माझा सामना करेल, मला उत्तर देईल, पण त्याने पुन्हा माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही। उलट तो शांतपणे मागच्या सीटवर बसला। सर्वजण त्या मुलाकडे आश्चर्याने बघत होते आणि मग अचानक ते माझ्याबद्दल बोलू लागले की त्या मुलाने तुला जास्त भाव देणे आवश्यक मानले नाही। इतर विचित्र गोष्टी त्या मुलामध्ये घडत होत्या, ज्या माझ्या रक्तबंबाळ होण्यास पुरेशा होत्या। मी त्या मुलाकडे रक्तपिसासू डोळ्यांनी पाहिलं होतं आणि ठरवलं होतं की मी त्याचं आयुष्य दयनीय करेन।
तो व्यक्ती माझ्या हृदयाचे जागा कसे हादरवेल याची मला कल्पना नव्हती. वेळ आपल्या गतीने जाऊ लागला. आम्ही 9वीच्या वर्गात जाऊन 2 महिने झाले होते आणि शिक्षकांनी हळूहळू माझ्या वर्गातल्या नवीन मुलाला स्टेटस द्यायला सुरुवात केली होती. तो खूप एक सक्षम विद्यार्थी होता. तो स्कॉलरशिपवर या शाळेत शिकायला आला होता. नाहीतर एवढ्या महागड्या शाळेत शिकायची सोय नव्हती. आमच्या वर्गात फक्त श्रीमंत मुले शिकत होती. ती सर्व निरुपयोगी होती, म्हणून मी मुली आणि मुलांमध्ये आघाडीवर मानली जात असे. पण हा मुलगा आल्यापासून सर्वजण त्याची स्तुती करायला लागलेत. वर्गात जणू काही आमच्या स्पर्धा आहे असे वाटत होते. शिक्षकांनी सांगितले होते की वर्गात एकच हेड मॉनिटर असेल, त्याशिवाय कोणीही नसेल. आणि मग माझी आणि अभिषेकची निवड झाली. मात्र यासाठी गणिताची परीक्षा ठेवण्यात आली होती. जो कोणी या गणिताच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार होता तो यशस्वी होईल. आणि मला माहीत होते की अभिषेक गणितात खूप चांगला विद्यार्थी होता. त्याला आजच्या परीक्षेत पास होण्यापासून रोखण्यासाठी मला काहीतरी करायचे होते. ब्रेकनंतर मॉनिटर्सची निवड होणार होती, परंतु त्याआधी मला असे काहीतरी करायचे होते ज्यामुळे संपूर्ण खेळ माझ्या हातात येईल. अभिषेक वर्गात पोहोचल्यावर काहीही झालं तरी वर्गात प्रवेश करताच अभिषेकच्या चेहऱ्यावर मी बारीक नजर ठेवली, जो गणिताच्या पुस्तकाचा अभ्यास करत होता. मी हसले आणि माझ्या जागेवर बसले. प्रत्येकजण मला शुभेच्छा देऊ लागला की तू जिंकशील, आणि काही जण मनातल्या मनात अभिषेकसाठी प्रार्थना करत होते. जर मी क्लास मॉनिटर झाले तर मी सगळ्यांना त्रास देणार आहे, आणि सगळ्यांना माहीत आहे की अभिषेक जर क्लास मॉनिटर झाला तर तो सगळ्यांना खूप मदत करेल. तो खूप हळूवार मनाचा आणि खूप छान मुलगा होता. ब्रेक संपल्याबरोबर तो वॉशरूममध्ये जाणारा पहिला होता, आणि मला आधीच माहीत आहे की तो वर्गाच्या मध्यभागी कधीही वॉशरूममध्ये गेला नाही. पण क्लास संपताच तो नक्कीच वॉशरूमला जायचा. मी आधीच वॉशरूमकडे धाव घेतली आणि नेमप्लेट बदलली. ब्रेक संपल्याबरोबर माझ्या विचारानुसार अभिषेक वॉशरूमला गेला होता, आणि तोच त्याचा अंतिम अपमान होणार होता. तो आत जाताच मी क्षणाचाही वेळ न दवडता नावाची पाटी बदलली. ते पुन्हा जागेवर ठेवण्यात आले, आणि आतल्या व्यक्तीने ते पाहताच आवाज केला आणि तो घाबरून बाहेर आला. मी काही अंतरावर उभी राहून त्याच्याकडे हसत मुखाने पाहत होते. हा काही क्षणाचा खेळ होता. आता सर्वजण त्याच्यावर टीका करत होते आणि त्याला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तो सतत नेमप्लेट बदलल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. यात माझा काहीही दोष नाही, तर या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे हे प्राचार्य मॅडमच्या लक्षात आले नाही. त्यांनी अभिषेकला आठवडाभरासाठी शाळेतून निलंबित केले, आणि एका आठवड्याच्या आत शिक्षकाने माझी मॉनिटर म्हणून निवड केली, कारण त्यांना वाटले की एखाद्या असभ्य मुलाला त्यांनी राखीव नसलेली जागा देण्याची गरज नाही. वेळ आपल्या गतीने निघून गेली. कळत नकळत आठवडा निघून गेला. पुढच्या आठवड्यात तो शाळेत आला तेव्हा त्याचे डोळे उघडले होते, खांदेही टेकले होते. तो नक्कीच खूप लाजला होता. त्याला बघून मला खूप हसू आलं. तो जाऊन त्याच्या जागेवर बसताच मी त्याला तिथे आधीच गिफ्ट दिले होते, आणि ते गिफ्ट म्हणजे लुजरची चीट होती. तो नुसता माझ्याकडे बघत राहिला, आणि मी हसून टीचर जवळ उभी राहिली. हळूहळू 9वीचा वर्ग संपला, आणि त्याचे मार्क्स माझ्यापेक्षा खूप चांगले झाले. संपूर्ण शाळेने त्याचे कौतुक केले. पुन्हा एकदा तो जिंकला होता, आणि हा माझा राग वाढवायला पुरेसा होता. मला त्याच्याशी देणे घेणे नव्हते. एकच गोष्ट जी माझ्याशी स्पर्धा करायची तीच गोष्ट मला पेटवून द्यायची, कारण माझ्या विचारानुसार माझ्याशी कोणी स्पर्धा करू शकत नाही. म्हणून मग माझ्या समोर या गरीब मुलाला दर्जा दिला गेला. मी ठरवले होते की मी त्याला 10वीत हरवून त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवू शकेन, पण या दरम्यान माझे काय होणार आहे हे मला माहीत नव्हते. वर्ग सुरू झाला होता. प्रत्येकजण आनंदी होता, कारण ते सर्वांचे शेवटचे वर्ष होते. काहींना दुःख तर काहींना या पिंजऱ्यातून मुक्ती मिळेल याचा आनंद होता, आणि मी त्या विद्यार्थ्यांपैकी एक होते जी आनंदी आणि दुःखी दोन्हीही होती. मी माझ्या आयुष्यातील 10 वर्षे या शाळेत घालवली होती. ही काही सोपी गोष्ट नव्हती. तर अभिषेकसारखे काही विद्यार्थी या शाळेत फक्त 2 वर्षेच होते, त्यामुळेच त्यांना आमच्या वेदनांची पर्वा नव्हती. मला ही 10वीत मॉनिटर बनवण्यात आलं होतं, त्यामुळे मी खूप आनंदी होते. अभिषेकचीही निवड झाली. शिक्षकाने पुन्हा एकदा त्याला उभे राहण्यास सांगितले, परंतु त्याने लगेच नकार दिला. तो म्हणाला की मला 10वीमध्ये अधिक मेहनत करून चांगले यश मिळवायचे आहे. मी मॉनिटर झालो तर मला अभ्यास करता येणार नाही, आणि जेव्हा एखादी व्यक्ती एखादे पद धारण करते तेव्हा त्याने आपले कर्तव्य चोख बजावणे आवश्यक असते. मी मात्र त्याच्या विचाराने हसत राहिले. हळूहळू वेळ जाऊ लागला, आणि मी मुद्दाम त्याला दुखावण्याचा सर्व मार्ग प्रयत्न केला.
त्याचा विनाकारण अपमान करणे ही माझी सवय झाली होती. जरी त्याने काही चुकीचे केले नाही तरीही मी त्याला वर्गातून हाकलून दिले. कधी कधी मी मुद्दाम त्याचे दुपारचे जेवण टाकायचे. मी हे कृत्य केले हे त्याला माहीत असूनही तो काहीच बोलू शकला नाही आणि असहाय्य नजरेने माझ्याकडे पाहत राहिला. दुपारच्या जेवणाच्या वेळेत आम्ही आनंदाने खायचो आणि तो काही अंतरावर बसून असहाय्यपणे आमच्याकडे पाहत असे. माझ्यामुळे वर्गातल्या कुणालाही त्याला खायला द्यायची हिंमत होत नव्हती. कधी मी त्याच्या फाटलेल्या चपलांची चेष्टा करायचे, कधी त्याच्या जुन्या बॅगबद्दल चिडवत असे. जणू काही आमच्यात कौटुंबिक वैर आहे आणि ते शत्रुत्व शिंगेला पोहोचले आहे फक्त माझ्या बाजूने. तर त्याने उत्तर देणे आवश्यकही मानले नाही. त्याचा एकच मित्र होता ज्याच्यासोबत तो बसायचा, गप्पा मारायचा, आपले सर्व दुःख सुख वाटायचा. याशिवाय त्याने कोणाशीही मैत्री केली नव्हती आणि त्यामुळेच संपूर्ण वर्ग त्याचा तिरस्कार करत होता, त्याच्यावर चिडला होता आणि मला पाठिंबा देण्यास तयार झाला होता. शिक्षक दिन होता त्यामुळे अभ्यास होत नव्हता. सगळीकडे आनंद होता पण मला चैनच नव्हती. आम्ही विद्यार्थ्यांनी आमच्या आवडत्या शिक्षकांसाठी काही भेटवस्तू आणली होती. अनियंत्रितपणे माझी नजर अभिषेककडे गेली. त्याच्या हातात एक छोटासा गुलाब होता आणि तो कोणासाठी आणला होता हे मला माहीत होतं. आज त्याची चेष्टा कशी करायची याचा विचार मी करत होते पण मला कळत नव्हते आजच्यानंतर माझे आयुष्य कसे बदलणार आहे. आमच्या वर्गातील मिस टीना त्याच्या आवडत्या शिक्षिका होत्या. तो त्यांना सर्वात प्रिय होता. मिस टीनाला फुले द्यायला तो उभा होताच अचानक मी त्याच्या वाटेत पाय ठेवला आणि तो लगेच सर्वांसमोर तोंडावर पडला आणि मी जोरात हसले. मी म्हणाले, तुला एक 10 रुपयाचे सुद्धा फूल सांभाळता आले नाही. भविष्यात तू कोणत्या प्रकारचे जीवन व्यवस्थापित करशील. याबद्दल माझे शब्द ऐकून सर्वजण हसले. त्याच्या हातातील फुलाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आणि पुन्हा एकदा हास्याचे वादळ उठले. शिक्षिकेने सगळ्यांना गप्प करायला सुरुवात केली होती पण तीही हसत होती हे मला माहीत होतं. एवढ्या छोट्या भेटीची त्यांना नक्कीच अपेक्षा नव्हती. मला माहीत होतं की आमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षक श्रीमंत होते आणि मुलांकडून महागड्या भेटवस्तूंची अपेक्षा करत असे. अडचण निर्माण झाली. तो त्याच्या कपड्यांची धूळ झाडत होता आणि त्याचे फूल उचलण्यासाठी खाली वाकला होता पण त्याआधी मी त्याचा गुलाब माझ्या पायाने चिरडला होता आणि मी टीचरला मौल्यवान भेट देताना मी प्रेमळ स्वरात म्हणाले, एक सुंदर भेटवस्तू. संपूर्ण वर्ग टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी अभिषेककडे हसत हसत पाहिलं तर तो माझ्याकडे मूक नजरेने पाहत त्याच्या जागेवर बसला. माझे आजचे हिशोब चुकते झाले होते. आता मी ठरवले होते की आज मी अभिषेकला अजिबात त्रास देणार नाही आणि त्याच्या गरिबीची चेष्टाही करणार नाही. उद्यापासून हे सर्व सुरू होईल. पण काही वेळाने अचानक कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे असे वाटले. कोणाच्या तरी डोळ्यातील उष्णतेने माझे अस्तित्व वितळून जात होते. मी त्याला शोधण्यासाठी अनियंत्रितपणे आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला पण तिथे कुणीही नव्हते ज्याचे लक्ष माझ्याकडे होते. सर्वजण येणाऱ्या शिक्षकांकडे बघत होते. अचानक मी मागे वळून पाहिले आणि अचानक माझ्या संपूर्ण शरीरात एक खळबळ उडाली. अभिषेकची घायाळ नजर माझ्या अस्तित्वावर स्थिरावली होती. माझे संपूर्ण शरीर थरथरत होते पण मी पायऱ्यांवर बसले होते. आज मला अभिषेकचा हेतू बरं का वाटत नव्हता माहीत नाही. स्वतःला बळ देत मला लगेच वाटले की जर त्याने माझ्याशी काही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला त्याच्या आजीची आठवण करून देईन. त्याला कळणार नाही की दीक्षा म्हणजे काय. पण अभिषेक कोणते नाव आहे हे मला माहीत नव्हते. सुट्टीची वेळ होताच मी झटपट उड्या मारत वर्गाबाहेर आले. शाळेतून बाहेर पडताना शेवटचं असण्याची माझी सवय होती. एक तर माझ्या डोक्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या. क्लास मॉनिटर होते त्यामुळे मला संपूर्ण वर्ग सांभाळावा लागला. शाळेतील सर्व मुले बाहेर पडल्याशिवाय मला जाता येत नव्हते. सर्व मुले निघून गेल्यावर मी मिस टीनाचा निरोप घेतला आणि माझी पावले बाहेर पडली. पण अचानक कोणाचा तरी पुरुषी हात माझ्या शरीरावर पोचला. मात्र कोणीतरी माझी आरडाओरडा दाबून मला मागे ओढले. मला माझा श्वास थांबल्यासारखे जाणवत होते. मला त्या व्यक्तीपासून माझे हात पाय हलवायचे होते पण त्याने मला शाळेच्या मागच्या भागाकडे ओढले. त्या व्यक्तीचा चेहरा पाहताच माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. मला भीती वाटू लागली. आजच्या अपमानाचा अभिषेक नक्कीच बदला घेईल हे मला वर्गातच कळले होते. त्याची इज्जत पणाला लागली होती आणि आज तो मला माफ करेल असे मला वाटले नव्हते आणि माझ्या विचाराप्रमाणे त्या व्यक्तीने माझ्याकडून बदला घेण्यासाठी मला पकडले होते. माझ्याकडे बघून तो रागाने म्हणाला, तुला माझा अपमान करणे, माझी चेष्टा करणे, सगळीकडे माझी बदनामी करणे खूप आवडते. पण आज मी तुला खरी बदनामी काय असते ते सांगणार आहे. अपमानाची खरी वेदना काय असते ते आज मी तुला सांगणार आहे. असे म्हणताच त्याने माझ्या दिशेने पावले टाकली.
माझ्या हृदयाची धडधड थांबली होती. मला ओरडायचे होते पण माझे ओठ शिवलेले होते. माझ्या ओरडण्याचा काही उपयोग नव्हता, कारण संपूर्ण शाळा जवळपास रिकामी होती आणि ऑफिस इथून खूप दूर होते. मी अभिषेककडे डोळे विस्पारून पाहत होते. मला स्वतःला जाणवत होते आज मी त्याच्यासमोर अशक्त दिसत होते आणि तो खूप बलवान दिसत होता. बदला घेण्याच्या इच्छेने मुले मुलींचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करतात या बातम्या मी टीव्ही चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या कथांमुळे माझी भीती आणखी वाढली. अचानक मी त्याच्यासमोर हात जोडले. मी त्याला म्हणाले, बघ आता मी तुझ्यासोबत काही करणार नाही, प्लीज मला जाऊ दे. मी मनात ठरवले होते की आज जर मी त्याच्या पकडीतून बाहेर पडले तर मी त्याच्यासोबत असे काहीतरी करेन ज्याला मर्यादा नाही. पण त्याने नाही मध्ये मान हलवली आणि माझ्याकडे बघत म्हणाला, मला माहीत आहे तू हे सर्व का बोलत आहेस. तुझे इरादे किती घातक आहेत हे तुझे डोळे सर्व सांगत आहे. पण हे हेतू निष्फळ ठरले आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. असे म्हणताच त्याने हात माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवला. मी श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होते. या 1.5 वर्षात आपण इतके स्पष्ट वक्ते आहोत हे दाखवेल असे त्याने कधीच काही केले नव्हते. माझ्या स्थितीची पर्वा न करता त्याने आपला चेहरा माझ्या गळ्यात लपवला होता. त्याच्या दाढीचा टोच माझ्या मानेवर जाणवत होता. मी माझा श्वास रोखून उभी होते आणि अचानक वेदनांमुळे माझी प्रकृती बिघडली. त्याचे दात माझ्या मानेला लागले. मी वेदनेने किंचाळण्याआधीच आज ही व्यक्ती माझी इज्जत नष्ट करणार आहे असे सांगून त्याने माझा आवाज दाबला होता. तो आज मला उद्ध्वस्त करणार होता का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घुमत होते. मी गुदमरलेल्या आवाजात म्हणाले, देवाखातर मला माफ कर. मी हात जोडून विनवणी करते. मी असे कृत्य पुन्हा करणार नाही. आणि मग अचानक त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला आणि हा निष्काळजी स्पर्श मला मारण्यासाठी पुरेसा होता. त्याचे हात माझ्या कमरेवर मुक्तपणे फिरत होते आणि त्याचे ओठ माझ्या गालावर होते. तो माझ्या कानात कुजबुजला, स्वीटहार्ट तू इतकी खारट आहेस हे जर मला आधी कळलं असतं तर मी तुझ्या जवळ येऊन तुला बोलण्यापासून थांबवलं असतं. असे सांगत तो माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, तुला काय वाटतं आपण हॉटेलच्या खोलीत जावे की येथून सुरुवात करावी? मला एकदम धक्काच बसला. मला काहीच बोलता येत नव्हते. भीतीने माझा आवाज घशात दबला होता. यावेळी तो कोणताही विचार न करता माझ्या ओठाकडे झुकला आणि हा स्पर्श इतका स्पष्ट वक्ता होता की माझे संपूर्ण शरीर थरथर कापले. अचानक माझ्या हृदयाचे ठोके थांबण्याआधीच तो माझ्यापासून दूर गेला आणि माझे केस त्याच्या मजबूत पकडीत घेत म्हणाला, माझे नाव अभिषेक आहे. मी गप्प आहे याचा अर्थ मी भित्रा आहे असे नाही. मी फक्त सन्मानासाठी गप्प बसतो. होय, मी एक गरीब मुलगा आहे, पण तुझ्यासारख्या गर्विष्ठ आणि श्रीमंत मुलीला चिरडणे इतकी प्रतिमा माझ्यात आहे. पण स्त्रीचा आदर कसा करायचा हे मला चांगलं माहीत आहे. मी तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस नाही जो कोणाचा तरी प्रतिष्ठेशी खेळणारा, टॉयलेटच्या प्लेट्स बदलणारा, लॉन्जवर फसवणूक करणारा, माझ्या कपड्यांची, माझ्या चपलांची, माझ्या पिशव्यांची चेष्टा करणारी. मी प्रेमाने दिलेल्या गुलाबाच्या फुलाची चेष्टा तू केली. तुला काय समजले? खऱ्या भावनेने कोणाचे हृदय रिकामे आहे. तू खूप पडलेली मुलगी आहेस जिला फक्त स्वतःची काळजी आहे. आणि माझ्याबद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. अचानक त्याने माझा जबडा त्याच्या मजबूत पकडीत धरला आणि माझ्या डोळ्यात पाहिलं आणि रागाने ओरडला, हा सुंदर चेहरा तुम्ही सोबत घेऊन फिरत नाही सगळीकडे. भविष्यात जेव्हा तुमचं कुठेतरी लग्न होईल तेव्हा लक्षात ठेव, हा सुंदर चेहरा घटस्फोटाचा डाग आपल्या चेहऱ्यावर ठेवेल. कारण माणूस कुरूप बायको स्वीकारू शकतो पण वाईट तोंडी नाही. त्याने मला एकाच झटक्याने सोडले आणि मी भिंतीच्या सहाय्याने स्वतःला आधार देऊ लागले. तो मला तिथे एकटा सोडून लांब चालत निघून गेला आणि मी भिंतीला टेकून बसून राहिले. मी विचारात बुडाले होते. माझ्या कानात एकच गोष्ट सतत येत होती, माणूस कुरूप बायको सहन करू शकतो पण वाईट तोंडाची बायको नाही. मोठ्या कष्टाने मी स्वतःवर ताबा मिळवला आणि घरी जाण्याचा मार्ग पत्करला. केसांच्या सहाय्याने मी मानेवरील खून लपवले होते. माझे हातपाय प्रचंड थरथरत होते. माझ्या शरीराचे प्रत्येक छिद्र थरथर कापत होते. पण या दिवशी मी किती प्रमाणात बदलेल हे मला माहीत नव्हते. त्याने माझे काय केले हे मला क्षणभर कळले नाही. उलट मी त्याच्या शैलीचा आणि त्याच्या शब्दांचा विचार करत राहिले. मला अभिषेकबद्दल तिरस्कार वाटायला हवा होता. त्याच्याविरुद्ध मुख्याध्यापकांकडे तक्रार करायला हवी होती. मी माझ्या वडिलांना सांगायला हवे होते. त्यांनी त्याला शुद्धीवर आणले असते. पण मी तसं काही केलं नाही. घरी आल्यावर मी आरशासमोर उभी राहून स्वतःकडे बघत होते. अभिषेकने जिथे ओठ ठेवले होते तिथे माझे हात आपोआप माझ्या ओठांवर विसावले. माझे हात ओठांमधून गेल्यावर मानेपर्यंत गेले. मी माझे केस काढले. जिथे अभिषेकच्या दाताने खोल जखम झाली होती
तिथून थोडंसं रक्त पण गळत होतं, पण मला त्यात कसलाही त्रास जाणवत नव्हता. उलट एक विचित्र सुगंध होता, एक नशा होती जी दुपारपासून संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या नसांमधून वाहत होती. पण माझी इच्छा अगदी तशीच होती. आणि आता रात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली होती की मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले होते. म्हणूनच तो काय करतो हे पाहण्यासाठी मी त्याच्यावर सतत नजर ठेवत असे. कोण बोलतंय, काय बोललं जातंय आणि हेच वास्तव आहे. जेव्हा तो शाळेत आला नाही तेव्हा माझी नजर त्याला शोधायची, त्याच्यावर स्थिर राहायची आणि आज त्याच्याजवळ येऊन माझ्या भावनांना उधाण आले. त्याचे प्रेम माझ्या मनात जागृत झाले होते. त्याचे शब्द माझ्या मनाला भिडले आणि मी गरीब आणि श्रीमंत हा फरक विसरले. मी बराच वेळ गच्चीवर बसून रडत राहिले आणि मग खाली येऊन बेडवर कोसळले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला 102 ताप आला. त्यामुळे मला शाळा सोडावी लागली. मी शाळेतून 3 दिवस सुट्टी घेतली होती. त्याच्याशी सामना करण्याचे धाडस माझ्यात नव्हते आणि माझ्या विचाराच्या विरुद्ध 3 दिवसांनी त्याचे माफीनामा पत्र माझ्यापर्यंत पोहोचले. त्याने आपली लाजिरवाणी भावना व्यक्त केली आणि माझी तब्येतही विचारली, पण मी आनंदित झाले. मी लगेच त्याला उत्तर दिले आणि माझ्या वतीने माफीही मागितली. मला माहीत नव्हते की त्या अपघाताचा माझ्या आयुष्यावर असा परिणाम होईल की मी त्याच्या प्रेमात पडेन. मी 3 दिवसांनी शाळेत गेले तेव्हा तो माझ्यासमोर खजील आणि लाजत उभा होता. म्हणाला, दीक्षा मला माफ कर. त्या दिवशी मला खूप राग आला आणि तुझ्याशी खूप काही केलं, पण माझा हेतू चुकीचा नव्हता. मला माफ कर. मी त्याला फार पूर्वीच माफ केले होते, पण मी कधीच त्याच्यावर रागावले नव्हते. त्याने माझ्या मानेवरील केस काढले आणि त्याने घातलेल्या जखमेकडे पाहिले, जी आता बऱ्याच प्रमाणात बरी झाली होती. जखमेकडे बघून त्याला पुन्हा लाज वाटू लागली. मग त्याने स्वतः त्या जखमेवर हाताने दाब दिला आणि मला आतून आनंद वाटला. हा क्षण इथेच थांबेल अशी माझी इच्छा होती. त्याची नजर माझ्या जखमेवर आणि माझी नजर त्याच्या चेहऱ्यावर. आजच्या आधी त्याचा चेहरा किती सुंदर, गोंडस आणि निरागस होता हे माझ्या का लक्षात आलं नाही. आज मला अभिषेकबद्दल खूप प्रेम वाटत होतं. मला त्याच्या मिठीत पडायचे होते आणि हा क्षण इथेच थांबला पाहिजे. ठीक आहे, मी दबाव आणला आहे. जखम लवकरच बरी होईल आणि मी पुन्हा एकदा तुझी माफी मागतो. त्याच्या आवाजाने मला चैतन्याच्या जगात परत आणले होते. मी घाबरून पटकन सरळ झाले. हळूहळू वेळ जाऊ लागला आणि आम्ही दोघे खूप चांगले मित्र झालो. आम्ही भांडणे पूर्णपणे सोडून दिली होती. मी मॉनिटरचे पद परत केले होते की मला आता त्याची गरज नाही, कारण ज्या व्यक्तीशी मला स्पर्धा करायची होती त्याच्याशी माझी खूप चांगली मैत्री झाली होती. आमची 10वीची परीक्षा काही महिन्यांनी संपली होती आणि आम्हा दोघांनाही सारखेच मार्क होते. आम्ही दोघेही एकमेकांसाठी खूप आनंदी होतो हे त्याने अनेकदा व्यक्त केले होते आणि त्यानंतर आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ. आम्ही दोघे रोज एकत्र कॉलेजला जायचो. मला हवे असते तर मी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकले असते, पण फक्त त्याच्या फायद्यासाठी मी एका सामान्य कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, कारण त्याला जास्त फी परवडणारी नाही हे मला माहीत होते. मी त्याला अनेकदा ऑफरही दिली की मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकते, पण त्याने नकार दिला. मैत्रीत पैसा येऊ नये, मैत्री बिघडते असे तो म्हणाला. त्याचा विचार मी समजू शकले नाही. आजपर्यंत मी अभिषेकला कळू दिले नव्हते की मी त्याच्यावर प्रेम करते. कधी कधी मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची आवड फक्त अभ्यासात होती. त्याला फक्त आपले करिअर करायचे होते. तो म्हणाला की त्याने आयुष्यात खूप मेहनत केली आहे. तो कॉलेजमध्ये पोहोचला असेल तर तो केवळ त्याच्या मेहनतीमुळेच. आणि जेव्हा मी एक दिवस त्याच्या घरी गेले तेव्हा मी त्याची अवस्था पाहिली आणि मला त्याची गरिबी चांगली समजली. मी इच्छित असल्यास मी माझी पावले मागे घेऊ शकले असते, परंतु आता मी प्रेमाच्या अशा टप्प्यावर पोहोचले होते जिथे परत जाण्याची शक्यता नव्हती. वेळ हळूहळू जात होता. आम्ही दोघांनीही कॉलेज पूर्ण केले होते आणि आता आम्ही एकत्र विद्यापीठात प्रवेश घेतला होता. कधी कधी मला भीती वाटायची की अभिषेक दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला तर मी काय करणार. मी अभिषेकला माझ्या स्थितीबद्दल सांगावे, पण मला भीती होती की मी माझा चांगला मित्र गमावू शकते. आणि त्या दिवशी मी अभिषेकला सांगितले की वडील माझ्यासाठी एक नाते शोधत आहेत. तो क्षणभर शांत झाला. तो तिथून उठून निघू लागला. तेव्हा मी त्याचा हात धरला. मी म्हणाले की हृदयात जे काही असेल ते जिभेवर आणावे अभिषेक, अन्यथा उशीर झाला तर हाती काहीच येणार नाही. मला माहीत होते की अभिषेक माझ्यावर प्रेम करतो, पण ते प्रेम व्यक्त करायला तो घाबरत होता. आणि मी एवढी हिंमत एकवटल्यावर तो माझ्यासमोर येऊन बसला. त्याच्या डोळ्यांचे कोपरे ओले झाले होते. म्हणाला, दीक्षा, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला ते तुझ्यासमोर व्यक्त करायला काहीच हरकत नाही, पण तुझ्या आणि माझ्यातला फरक मला चांगलाच ठाऊक आहे. मी तुला कधीच सुख देऊ शकत नाही. तू आकाशाचा चंद्र आणि मी जमिनीची राख. आमची जुळवाजुळव होऊ शकत नाही. तुझे वडील मला त्यांचा जावई म्हणून कधी स्वीकारणार नाहीत. आणि मी अभिषेकच्या प्रेमात पडले होते आणि अचानक
मी त्याच्या मिठीत गुरफटले होते. मी म्हणाले, अभिषेक, तुला किती वेळ लागला हे सांगायला की तू माझ्यावर प्रेम करतोस? किती दिवसापासून मला तुझ्याकडून हे ऐकायचे होते. मी म्हणाले, अजिबात काळजी करू नकोस. मी पप्पांना समजावते. जेव्हा तू पप्पांकडे माझा हात मागण्यास सक्षम होशील तेव्हा ये. माझे वडील पैशापेक्षा टॅलेंटला जास्त महत्त्व देतात आणि तुझ्यात काहीतरी करण्याची तळमळ आहे. माझे वडील तुझे नाते नाकारणार नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा वडिलांनी माझ्या लग्नाबद्दल बोलले तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला की मी माझ्या आवडीनुसार लग्न करेन आणि माझ्या नात्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांना माझ्याबद्दल चांगली माहिती होती. मी कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात लग्न करणार नाही असे त्यांनी मला आधीच कळवले होते. पण त्यावेळी मला गप्प बसणेच शहाणपणाचे वाटले. मला माहीत होते की अभिषेक एक हुशार मुलगा आहे. तो एक दिवस काहीतरी करून नक्कीच यशस्वी होईल आणि माझ्या विचारानुसार त्याने ते केले होते. विद्यापीठाचे शिक्षण पूर्ण करताच त्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि तो बाहेर पडला. त्याने मला वचन दिले होते की तो परत येईल. मला फक्त काही वर्षे वाट पाहावी लागेल. त्याने मला विमानतळावर प्रपोज केले. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. माझा विश्वासच बसत नव्हता की माझे गंतव्यस्थान पूर्ण होणार आहे. तो गेल्यावर वडिलांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला. पण मी स्पष्टपणे सांगितले होते की मी फक्त अभिषेकशीच लग्न करणार आहे. आणि जेव्हा पप्पांना अभिषेक बाहेर गेल्याचे समजले तेव्हा ते आणखी काही क्षण थांबले आणि तो सुमारे 5 वर्षांनी परत आला. त्याला बघून मी जागोजागी थिजून गेले. त्याच्या व्यक्तिमत्वात इतकी सुधारणा झाली होती की मी थक्कच झाले. या 5 वर्षात असा एकही दिवस गेला नाही की ज्यात मी अभिषेकशी संपर्क साधला नाही. व्हिडिओ कॉलपेक्षा तो वास्तवात आणखी सुंदर झाला होता. येताच त्याने मला मिठी मारली आणि सर्वांसमोर मला हिऱ्यांची अंगठी घालायला लावली. मी आनंदाने भरून आले. त्याने खरोखरच स्वतःला त्याचा एक भाग बनवले होते आणि त्याच्या वचनानुसार ते स्वीकारले होते. लोकांनी मला सांगितले होते की अभिषेक तुला फसवेल कारण शाळेचे प्रेम चालत नाही, हे फक्त बालिश आहे. पण अभिषेकने आमचं प्रेम पूर्ण केलं होतं आणि आमचं प्रेमही अमर केलं होतं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.